येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही प्रत्येक विद्यार्थी गळ्यामध्ये फाशीचा फंदा घेऊन येणार आहोत। एक तर आम्हाला हॉल तिकीट द्या, नाही तर आम्हाला फाशी इथंच कलेक्टर ऑफिस मध्ये द्या असं आम्ही। जय मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये व एकंदरीत महाराष्ट्रभरामध्ये नर्सिंग कॉलेज व फार्मसी कॉलेज जे काही खाजगी संस्था आता खाजगी नर्सिंग कॉलेज आणि खाजगी फार्मसी कॉलेज यांचे मनमानी कारभार सध्या महाराष्ट्रभरामध्ये खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये चालत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेले जेवढे काही नर्सिंग कॉलेज आहेत त्याने एक तुगलकी फरमान काढलेला आहे की विद्यार्थ्यांनी अतिरिक्त शुल्क भरावा। अतिरिक्त शुल्क कशाचा, तर ट्यूशन फीस असेल व वेगवेगळ्या अशा फीस ऍड करून 20-20, 30-30 हजार रुपये अतिरिक्त फीस त्यांनी विद्यार्थ्याकडून लुटमार करायली। तर आता आपण पाहिलं तर 13 तारखेला फार्मसीच्या व JNM ANM नर्सिंगच्या परीक्षा आता 13 तारखेला परीक्षा तोंडावर असताना सुद्धा खूप विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट कॉलेज प्रशासनाने अडवून ठेवलेले आहेत। त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबाला भेटलेले आहोत। मुळामध्ये पाहिलं तर अनुसूचित जातीचे जे काही विद्यार्थी असतात त्याच्याकडून कुठल्याच प्रकारची ट्यूशन फीस आकारायचं नसते, कारण त्याची जी काही ट्यूशन फीस असते ती महाराष्ट्र शासन महाडीबीटीच्या मार्फत विद्यार्थ्याच्या खात्यात देऊन मग ते विद्यार्थी तेच पैसे कॉलेजला देत आहेत। आणि दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की ज्या काही मुली आता काही दिवसा म्हणजे महाराष्ट्र शासनाने असा एक GR काढलेला आहे की ज्या काही मुली आता त्या मुलींचं 100% शिक्षण हे मोफत करण्यात यावं असा ते GR आहे। आणि मुलींकडून कुठल्याच प्रकारचं फीस घेण्यात येऊ नये असा आदेश असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अज्ञानामुळे हे कॉलेज प्रशासन SC STच्या विद्यार्थ्यांकडून आणि मुलींकडून मोठ्या प्रमाणामध्ये फीस वसुली करत आहेत। आणि ती एकदम ते जसं मुघलांचं जजिया कर होतं तसं कर टाईप यांची फीस वसुली चालू आहे। आणि जो विद्यार्थी याच्या विरोधामध्ये आवाज उचलन त्याला खुलेआमपणे कॉलेज प्रशासन व संस्थाचालक धमक्या दिलेत की तू जर शांत नाही बसलास तर तुझ्यावरती आम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करू, तू जर शांत नाही बसलास तुझ्यावरती आम्ही वेगवेगळे गुन्हे दाखल करू, तुझं आम्ही जे काही शैक्षणिक करिअर आहे ते बर्बाद करू असं ते आम्हाला धमक्या देत आहे। या संदर्भाचं निवेदन आमचा अक्षय सोनकांबळे यांनी मला वाटतं 100 वेळा तरी समाज कल्याण आयुक्ताला दिलेले आहेत। मुळामध्ये पाहिलं तर समाज कल्याण आयुक्तच याच्यामध्ये मळलेला दिसायला आहे। समाज कल्याण आयुक्ताचे याच्यामध्ये हात मळलेले आहेत म्हणून समाज कल्याण आयुक्त कुठल्याच संस्था चालकावरती कारवाई करत नाही। त्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही प्रत्येक विद्यार्थी गळ्यामध्ये फाशीचा फंदा घेऊन येणार आहोत। एक तर आम्हाला हॉल तिकीट द्या, नाही तर आम्हाला फाशी इथंच कलेक्टर ऑफिस मध्ये द्या असं आम्ही सांगणार आहोत।